तुम्हाला इथं बसवणारा, तुम्हाला जिवंत ठेवणारा, तुम्हाला पाहायला लावणारा, तुम्हाला ऐकायला लावणारा, देखवी ऐकवी एक नारायण. संकट आलं तरी तुमच्या संकटात धावून येणारा तोच आहे. प्रत्येक तुमच्या जीवनामध्ये जी क्रिया घडती तोच घडवून आणतो, देवाशिवाय काही घडत नाही. एक साधू रस्त्याने चालला होता, भूक लागली त्याला. लक्ष देऊन ऐका, संपलंय माझं काम. आता भूक लागली, आता साधू असला म्हणजे काय भूक लागणार नाही का? लागतीच. भूक लागली, काय करायचं काय करायचं, जवळ त्याला ऊस दिसला. आणि ऊस दिसल्यानंतर त्या शेतातला साधूने ऊस तोडला आणि लय भूक लागलेली म्हणून दुसरीकडे गेला नाही, तिथंच बसून त्याने खाल्ला. नेमकं ज्या शेतातला ऊस खाला होता त्या शेतकऱ्याचं रोज कोणतरी ऊस चोरत होतं. नेमकं तो म्हणला आजच पाहू आपण कोण रोज ऊस खातंय आपला. ते साधू बिचारत नेमकं त्याच दिवशी आलतं, ऊस खात तिथं बसलेलं. असा राग आला शेतकऱ्याला, त्या असा राग आला. ते ऊस खात बसलेलं साधू मागून गेला, मागून एक दुसरा ऊस तोडला. जेवढी ताकद असेल तसा महाराज ऊस धरला, डोक्यात टाकला. बेशुद्धच पडलं महाराज साधू. शेतकरी घाबरला, म्हणला आपल्या विल मेलं तर. उचलला आणि रस्त्यावर नेऊन टाकला साधूला. रस्त्यावर नेऊन टाकला. तेवढ्यात मागून एक श्रीमंत माणूस गाडीमध्ये आला. अरे साधू दिसतोय, थोडं कामाला जायचं आपल्याला, पण साधूला रस्त्यावर ठेवून जाणं चांगलं नाही. त्या माणसाने त्याला गाडीत टाकलं, दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं. तो माणूस निघून गेला. 2 दिवसांनी साधू शुद्धीवर आला. शुद्धीवर आल्यावर पाहिलं तर दवाखान्यामध्ये. कसं काय म्हणलं दवाखान्यामध्ये? हसायला आलं. पण त्याला भूक लागली होती, 2 दिवस काहीच खाल्लं नाही, भूक लागली. तेवढ्यात एक दुसरा पेशंट कडेला होता. दुसरा पेशंट कडेला होता, त्याला भेटायला एक महिला आली होती. तिने सफरचंद आणलेले. सफरचंद कळतं ना, सफरचंद तिने आपल्या दुसऱ्या पेशंटला आणलेलं. साधूने ते सफरचंद पाहिले आणि भूक लागलेली म्हणून ओशाळवाणी नजरेने आपलं त्या महिलेकडे आणि त्या सफरचंदाकडे पाहिलं. आता स्त्रीने ओळखलं की साधू माझ्याकडे पाहतोय. आणि स्त्रीची नजर अशी असते, कोणतीही स्त्री असू द्या, समोरचा व्यक्ती आपल्याकडे कोणत्या नजरेने पाहतोय हे स्त्रीला सांगायची गरज नसते. एका मिनिटात ओळखते ती समोरचा व्यक्ती आपल्याकडे कोणत्या नजरेने पाहतोय. त्या महिलेने ओळखलं की साधू सफरचंदाकडे पाहतोय म्हणजे भूक लागली. बाबा भूक लागली का? हा माय भूक लागली. सफरचंद खायचे? हा माय देशील? एक सफरचंद घेतलं, साधूला दिलं. पण तेवढ्यावर पोट भरलं नाही. माय आणखी एक सफरचंद मिळेल? ती म्हणली हो का बाबा घ्या. बरं वाटलं तिला बी. 2 सफरचंद दिलं, तृप्त झाला बेचारा. आणि दवाखान्यातून जायला निघाला. तेवढ्यात अडवलं. बिल बिल म्हणल्यावर त्याच्याकडे काहीच नव्हतं. तो म्हणला माझ्याकडे काय नाही. डॉक्टरांनी चौकशी केली. अरे कुणी आणून टाकला याला? कुणी टाकला हे बी माहित नाही. तेवढ्या की तिथं एक सावकार होता. ओ डॉक्टर साहेब, जाऊ द्या त्या साधू बाबांना, त्यांचं बिल मी भरतो. किती झालंय? 10,000 रुपये. बरं 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 महाराज, बाबा जा तुम्ही, तुमचं बिल मी भरतो. साधू थेट पांडुरंगाच्या मंदिरामध्ये गेला. पांडुरंगाच्या मंदिरामध्ये गेला आणि 10 मोकळून रडायला लागला. देवा कळत नाही मला, एका रूपात येतोस उसाने हाणतोस, दुसऱ्या रूपात येतोस गाडीत टाकून दवाखान्यात भरती करतोस, तिसऱ्या रूपात येतोस डॉक्टर होऊन माझ्यावर उपचार करतोस, चौथ्या रूपात येतोस भूक लागली म्हणून माझ्यासाठी सफरचंद आणून देतोस, 5व्या रूपात येतो बिल भराय पैसे नाही म्हणून सावकाराचं रूप घेऊन माझं बिल भरतोस. समोर आला देवा, काय तुझी लीला आहे, काय तुझी लीला आहे बाबा, काय तुझी लीला आहे कळत नाही. पण एक सांगतो, सांभाळणारा तू आहेस, देखवी ऐकवी एक नारायण. सगळ्या क्रिया तो करतो म्हणून त्याला विसरू नका. जगद्गुरु तुकोबाऱ्या सांगतात, देवा एकच दान दे, हेची दान दे गा देवा, तुझा विसर न व्हावा.